मित्रस्वनी नमस्कार. आजनी ऐराणी लघुकथा आहे राम नावनं महत्त्व. आई गोष्ट हे सत्य घटनावर आधारित आहे. मागील वर्ष मे महिन्यानी घटना आहे आणि तुमले सांगास मित्रस्वनी मी सुरत अमरावती एक्सप्रेसमा 12:30 वाजता सुरतून बसनू. जी एक्सप्रेस 3:30 वाजता नळडाणाले रास, 5:30ले जळगावमा रास, 6:30ले भुसावलमा रास आणि त्यानंतर 7 सव्वा 7ले मलकापूरमा रास. माले सुरतून मलकापूर येणं होतं आणि मी त्या ट्रेनमा बसनू. मित्रस्वनी मी जसा त्या ट्रेनमा बसनू ती ट्रेन व्यवस्थित जळगावपर्यंत उनी आणि जळगावमा येवानंतर त्या ट्रेनमा 2 महिला बसण्यात चढण्यात त्या महिलासनी त्या ट्रेन माना लोकेसले डब्बा माना लोकेसले रामनं महत्त्व सांगानी सुरुवात करी. दादा राम नावल्या रामनं नावल्या रामनं स्मरण करा. त्यासनी त्या डब्बामा काही पॉम्पलेट बी वाटतात. त्या सांगा म्हणतात की आम्ही दर रविवारले जळगाव ते भुसावल एवढं अंतर आम्ही त्या डब्बामा बसतस आणि लोकेसले रामनं महत्त्व सांगतस. त्या ताई दोन्ही ताई लोकेसले असं रावण्याकर आणतात की दादा सोनी जिंदगीना काय भरोसा, रामनं नावल्या आणि तुमले सांगू त्या डब्बा म्हणा काही लोके त्या ताईसले हसी राहतात. हा असं कुठे रास का कामधंदा सोडी दिदन रामनं नाव लिहिलं तर काय वही दखा मित्र सोन्याई सत्य घटना. त्या दोन्ही ताई जळगावतून भुसावलपर्यंत त्या ट्रेनमा बसणार. मी त्यासनी सगळी माहिती ऐकी. त्याच्यामध्ये एक पॉम्पलेट होतं त्या कोणता तरी पंथ वगैरे या जळगाव मासे त्यांना त्या प्रचार करतात रामनं महत्त्व सांगी राहतात आणि मी पूर्ण त्यासना किस्सा ऐका. आई सीन वैगे मित्र सोनी भुसावलून त्या दोन्ही महिला त्या दोन्ही ताई उतरी घ्यात. 6:30 टाईम तटे ती ट्रेन सुरू होईनी आणि मित्र सोनी तुमले काय सांगू मी भुसावल ते मलकापूरना मजमा ती ट्रेन येल होती आणि तटे 1-2 घोल लागत सांगलं वाटणं 2दा असं सीन होणं तटे की ती ट्रेन अशी पलटी होईल ना कानी होईल ना आमले वाटणी चालताना बरं का. पहिल्यांदा वाटणं घोल वही, दुसऱ्यांदा बी सेम तो किस्सा आणि ती ट्रेन थोडी पुढेपर्यंत गई मित्र थोडी पुढेपर्यंत आणि स्टेशनमध्ये छोटंसं भुसावल आणि मलकापूरनं मजमा तर ते ट्रेन थांबी गई. मित्रस्वनी कमीत कमी 6:45नी ती ट्रेन थांबेल तठे ती ट्रेन 8:30पर्यंत तटेच थांबनी. बटा ट्रेन म्हणा लोके ट्रेन मध्ये उतरणार चढणार आणि मग असं आम्ही काय वेगे तडे स्टेशन मास्तरले तडे कोणीतरी सांग आमले पुढे खूप पाऊस पडेल म्हणे, जबरदस्त पाऊस पडेल म्हणे आणि या ज्या रेल्वेना ज्या लाईन आहे बरोबर त्यानावर काही फांद्या पडतात म्हणे पुढे. मित्र सोनी तुमले मी काय सांगू रामनं नावनं महत्त्व काय सांगू. तर लिटरली एक जण बसवता त्या डब्बा मनाच त्याला मी लिटरली सांगा असं अरे दादा त्या 2 ताई बरोबर सांगणार बरं. त्या ताईसनी राम नावनं महत्त्व सांगा आपले डबा म्हणा काय लोकेश रामनं नाव लिहिलं मनीषने वाजाब घात टळी घ्या. माले त्या दिन रामनं महत्त्व काय राम नावनं महत्त्व काय त्या दिन खरं समजणं. मित्र सोनी तुफान मलकापूर जे होतं बुलढाणामा पाऊस नाही, भुसावळला पाऊस नाही, मलकापूर शहरना अंगे पांगे बेकार तुफान पाऊस पडत त्याने डायरेक्ट. म्हणजे जे आपण म्हणतो ना टोल नाका सुद्धा पत्रावडी जात इथला बेकारसाठी पाणी होता डायरेक्ट. त्या दिन मला समजणं की त्या ताईसने जे सांगा रामनं नावल्या जिंदगीना काय भरोसा आणि रेल्वे ड्रायव्हरने जर त्या दिन समय सूचकता द्यायला नाही राहती तर माहीत नाही काय होतं त्या दिन डायरेक्ट. जी ट्रेन 7:15ले मलकापूरमा सोडस ना पॅसेंजरले त्या ट्रेननी त्या दिन 9:15ले पॅसेंजर्सले मलकापूरमा सोडं आणि मग ती पुढे गई. मी तर एक बशील माणूसले याद दिलं की त्या ताईन त्याबरोबर सांगी राहतात बरं का. जिंदगीना काय भरोसा रामनं नावल्या त्या दिन आमले तो किस्सा समजना ती स्टोरी समजनी. रामनं नावनं खूप महत्त्व आहे. रामनं नाव लेवायलाच पाहिजे आपण दिनभर मग आपलं काम करताना. अशी रेल्वे ड्रायव्हरची समय सूचकतामुळे आमले त्याने राम नावनं महत्त्व समज